ओ ताई 2 वाजत आले. भाऊजींना फोन तर करा की, अजून जेवायला नाहीत. काय मी फोन बिन करणार नाही, खातील काहीतरी बाहेर. अहो सकाळी भाऊजींसंग भांडण झाले तर जरा अजून धरून बसलायचा वेळ. अगं त्यांचं कायमच आहे, घालून पाडून बोलायचं, आबरू काढायची. ह्यानी कमवत्यात म्हणून मला खालीपणा दाखवतात. आणि मी कमवायला बाहेर जाते म्हटलं तर नाही, नको, पोरांकडे कोण लक्ष देणार. पुन्हा आईनं म्हटलं मी जाऊन काहीतरी काम जॉब करते तर नाही, म्हणून ह्यांच्या घरच्या सोना बाहेर जाऊन काम करत नाहीत. अगं मग मी करू काय? तुम्ही असं म्हणून सण केलाय. तुमच्या जागी जर दुसरी कोण असती नाही कवा सोडून गेली असती. लग्नानंतर काही वर्षानंतर सोडून देणं एवढं सोपं राहत नाही ग. अहो खरं तुमची काही किंमत आहे का नाही? मी तर नसतं बाई सण केलं. आई बोलत्यात पण नवरा आपल्या बाजूनं खमका पाहिजे बघा. सगळ्यांचंच नशीब सारखं नसतंय पूजा. तुम्हाला एवढा त्रास आहे, तुम्ही कधी माहेरला सांगत नाही सा? कुठल्या मैत्रिणीसंग फोनवर बोलताना बी मी ऐकलो नाही, आणि शेजाऱ्यांच्याकडे तर तुम्ही जातच नाही. उगं मी घरात आहे म्हणून मला माहिती आहे व, पण एवढं असं मनात ठेवून ठेवून झुरून झुरून मरचाला की व. का आता लग्न होऊन एवढी वर्ष झाली, आता सवय झाली आहे सगळ्याची. हे बघ, लग्न झालं का नाही, काही वर्षानंतर आपण मागं पण जाऊ शकत नाही आणि पुढं जाण्याशिवाय पर्याय नसतो आपल्याकडं. मुलं मोठी झालेली असतात, मग रोज त्यांनी भांडतात म्हणून मी पण भांडत बसू? समज मी आई वडिलांना सांगितलं, त्यांनी आई वडील रागारागात ह्यांना काहीतरी बोलणार, मग नंतर आम्ही नवरा बायको काय आमची भांडणं मिटतील, आमचा मी एक होईल. पण त्या रागारागात आई वडिलांनी त्यांच्याबद्दल माझ्याजवळ बोललेले शब्द किंवा ह्यांना रागारागात काय बोललेले ते शब्द ते विसरत नाहीत. म्हणजे नवरा बायको एक होतात, पण ही बाकीची जी असतात का नाही ती माणसं वाईट होतात, ती दुरावतात आपल्यापासून. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगावं म्हटलं तर तिथं जाऊन मन व्यक्त करावं तर असं कोण आहे विश्वासाचं? ते आपल्याकडनं छान असं सांत्वन करून ऐकून घेतात आणि बाहेर हसून बोंबलून सगळ्यांना सांगत फिरतात. म्हणजे आपल्यात जे झालं की नाही त्याचा गावभर तमाशा मांडतात. मला पण लय वाटतंय ग, जे काय मनात चाललंय किंवा माझ्या आयुष्यात चाललंय ते कुणाला तरी सांगावं. हे बघ, पुरुषाला स्त्रीचा आणि स्त्रीला पुरुषाचा आधार हा लागतोच. पण पुरुषानं जर एखाद्या स्त्रीचा आधार घेतला तर ते चालतंय, पण एखाद्या स्त्रीनं पुरुषाचा आधार घेतला तर ते समाजाला पण मान्य नसते. नवऱ्याची इज्जत जाते. आणि जर नवऱ्याला सोडून द्यावं म्हटलं तर आई वडिलांची इज्जत जाते आणि आपली पण जाते. मग सहन करण्याशिवाय काय काय स्त्रियांना पर्याय नसतोय. आणि तुला काय वाटतंय, मी कमवत नाही आहे म्हणून माझ्या आयुष्यात हे घडतंय? अगं कित्येक कमवणाऱ्या स्त्रियांना सुद्धा अशा परिस्थितीला तोंड द्यावंच लागते. एखाद्या बाईनं किती पण आयुष्यात प्रगती करू दे, किती पण पैसा कमवू दे, किती पण पुढं जाऊ दे, पण इज्जत सांभाळायचं, मर्यादेत राहायचं, सगळ्या गोष्टी घरातल्या पण करायच्या, बाहेर पैसा पण कमवायचा, नाव पण कमवायचं, मुलं पण सांभाळायची, नवऱ्याला साथ पण द्यायची, नवऱ्याला हातात पाणी पण द्यायचं. हे सगळं एका स्त्रीला करावंच लागते. मग ती चंद्रावर का जाईना,